आज मी तुम्हाला उन्हाळ्यासाठी एकदम मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एक बीटरूट घेतलेलं आहे। त्याची पूर्णपणे साल काढून घ्यायचे, छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। त्यात टाकायचे आपल्याला कैरी। तर कैरीचे बघा पातळ असे तुकडे करून घेतलेले आहेत, 6 ते 7 तुकडे आहेत असे। ह्याच्यामध्ये छोट्या आकाराचा 1 चमचा जिरे पावडर थोडंसं टाकणार आहे। ह्याच्यामध्ये मी काळं मीठ एकदम थोडंसं आपल्याला टाकायचे, साधं मीठ 1 ते 1.5 चमचा मी ही पिठी साखर घेतलेली आहे। जी खडी साखर असते ना ती मी बारीक केलेली आहे। ह्यात काय करायचं, पहिलं थोडंसंच पाणी टाकायचं आणि एकदा फिरवून घ्यायचे। थोडंसंच पाणी टाकून बघा मी फिरवून घेतलेलं आहे, कारण की मग ते बारीक होतं। जास्त पाणी जर टाकलं का नाही तर मग त्याचे छोटे छोटे कण तसेच म्हणजे तुकडे तसेच राहतात। त्यासाठी थोडं पाण्यानं पहिलं बारीक करायचं, परत तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकून तुम्ही फिरवू शकता। तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे मी, माठातलं पाणी घेतलेलं आहे, थंड पाणी। तुम्ही फ्रीजचं बी घेऊ शकता, बर्फाचे पण खडे टाकू शकता। तर हे मी एकदा फिरवून घेणार आहे। 2 ग्लास मी पाणी टाकून एकदा मी फिरवून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला गाळून घेऊया। खाली वाडगं घेतलेलं आहे, एकदम बारीक अशी चाळण घेतलेली आहे। थोडंसं काय करायचं, आपण चमच्यानं असं हे करून घ्यायचं। पूर्ण त्याचं बघा मी काढून घेतलेला आहे रस। आता तुम्हाला मी दाखवते। ह्याच्यामध्ये तुम्ही अर्ध लिंबू पण पिळू शकता बरं का, जेव्हा आपण मिक्सरला फिरवलं तेव्हाच। तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही असं पण ओतू शकता, नाही तर परत जर पाहिजे असलं तरी तुम्ही असं गाळणीनं सुद्धा गाळून ओतू शकता। खूप मस्त होतं बरं का। किती बारीक गळलं आहे बघा, लगेच गाळणीनं, आपली चहाची गाळण आहे ही। मस्त बघा असं मी गाळून घेतलेलं आहे। खूप चविष्ट लागतो आणि एकदम वेगळा लागतो। आपण नुसतं बीटरूटचा कधी पण करतो, पण तुम्ही एकदा कैरी टाकून बघा।